काल मला खूप आनंद झाला होता. का ते त्याचं कारण मी तुम्हाला शेवटी व्हिडिओमध्ये सांगेनच. आधी मैत्रिणीचे तर सवासणी होत्या ना, मग सवासणीसाठी स्वयंपाक करू लागला. त्याने मला लवकरच बोलवलं होतं. मग घरातलं स्वयंपाक कपडे भांडे आवरून गेले होते आम्ही, आणि आम्हाला सर्वांनाच आमंत्रण होतं तिकडंच. म्हणून मग फक्त त्यांचा डबा तेवढं बनवून गेले होते. मग मी आधी आमटी फोडणी टाकायला घेतलं होतं. मसालाही भाजून झालता ताईचा मी गेल्यावर. मग मसाला वाटून घेतला आणि मग आमटी केली. आमटीला तरी पण खूप छान आली होती. आणि मग आईने पण तिकडं पीठ हे मळून घेतलं. पीठ मळून झालं लगेच गाईसाठी 33 धोंडी बनवतात ना अधिक महिन्यात. मग 33 धोंडी पण गाईसाठी बनवून घेतले. आणि मग सर्वांसाठी खायला पण धोंडी बनवतो त्या आई खाली बसून. आणि इकडे ताईनं पण रसाची तयारी करून घेतली. आणि मी भजी पापड पण तळून घेतले लगेच मग गॅसवर. मग ते झाल्यावर मग दुसऱ्या पण दोघी तिघी मैत्रिणी आल्या होत्या. इथं आम्ही बायका एकत्र काय स्वयंपाक असं मोठं कार्यक्रम करायचं म्हणलं की आमची तर माझ्या मैत्रिणी म्हणतात, शेजारच्या ताई मला खूप येतात मदतीला, आणि त्याच्यामुळं काम पण खूप पटकन होतं. मग आईनं पण गावाकडून खूप काय आणलं होतं ताईसाठी. पितळचं ताट, तांब्या, आरत्या, परत पंचपाळ. अधिक महिन्यात लेकीला दिलं चांगलं असताना म्हणून आईनं पण खूप काय आणलं होतं. आई गरीब असो की श्रीमंत असो, आणि लेक पण गरीब घरी दिलेली असो की श्रीमंत घरी, पण आईला लेकीसाठी खूप काही करायची इच्छा असते. मग आईनं पण खूप काही आणलं होतं. जावायला कपडे, पोरांना कपडे, परत ताईला साडी आणि दोंडेदार म्हणून हे सगळे भांडे पण आणले होते. आणि ताईला जोडे पण करून आले होते आधीच बाहेर जाऊन. मग आईनं पण जावायचं अधिक महिन्यात जावायचे पाय धुतात ना, लक्ष्मीनारायणाचा जोडा समजतात नारायण म्हणून. मग आईनं पण ताईच्या भाऊंचे पण पाय धुवून घेतले आणि ओवाळून मग धोंडेदान म्हणून मग अनारशाचं ताट पण दिलं. आणि ताईला पण हळदी कुंकू हे लावून ताईंची पण ओटी भरून घेतली आईनं. मग सर्वांचं झाल्यावर मग आधी भाऊने ताईने पण परत आईच्या पाया हे पडून घेतलं. सर्वजण एकत्र आल्यामुळं खूप छान वाटत होतं. शेजारच्या ताई सर्वजण जमले होते. मग सर्वांचं हे झालं. मग आम्ही पण सवासणी जेवायला बसवल्या. आधी सवासणींचा देवाला नैवेद्य दाखवून झाल्या. मग सवासणींचा मान असतो. सवासणीला जेवायला बसवलं होतं ताईनं आधी. मग सवासणींचं जेवण झालं. मग पोरांना पण आणि माणसांना पण सगळ्यांना जेवायला वाढून घेतलं. आणि मग थोड्या वेळासाठी घरी आले होते. आणि परत संध्याकाळी मग गेले होते. थोडीशी तयारी पण करायची होती. आईने पण ताईनं पण आईची ओटी भरली, पाय धुतले. आईच्या अधिक महिन्यात आईची पण ओटी भरतात ना, मी पण गावाकडे भरले होते. मग आता इथं आईची ताईला राहिलं होतं, ताईचं राहिलं होतं आईची ओटी भरायची. मग ताईने पण आईची ओटी भरून घेतली. हळदी कुंकू पाय धुवून हळदी कुंकू लावून आईला साडी आणली होती ताईनं पण. मग आईची पण ओटी भरून घेतल्या. नंतर पण अंकिता पण म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगीच, मैत्रीण किंवा मैत्रिणीपेक्षा मोठं नातं आहे आमच्या दोघीचं. बहिणीसारखं राहतो आम्ही. मग तिनं पण मला मुलगी नाही म्हणून अंकितानं पण माझी ओटी भरली, पाय धुवून घेतले आणि माझी पण ओटी भरली. माझं पण मन भरून आलं होतं. देवाने मला मुलगी दिली नाही, पण अंकितानं ती कमी माझी भरून काढली होती. मला पण खूप आनंद झाला होता. आणि त्यात हा एक आनंद होता की अंकितानं ओटी भरली होती. आणि मग दुसरा आनंद म्हणजे माझ्या भाच्या पण आल्या होत्या, मोठ्या भावाच्या मुली गावाकडून. त्या पण आल्यामुळे मला खूप आनंद झाला होता. आता त्या पण माझ्याकडे 8 दिवस राहतील. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.